हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण निफ्टीचा चार्ट बघत आहोत. बँक निफ्टीचा चार्ट मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर त्याआधी आपण आता बघूया निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीचा चार्ट हा पूर्णपणे बदललेला आहे. आधी हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न झाल्यानंतर आपण इथं बघितलं होतं की इथं ब्रेकआउट सुद्धा आलेला होता आणि ब्रेकडाऊन सुद्धा आलेला होता. ब्रेकडाऊन खाली आलेली होती आणि ते आता आता तसंच एक पॅटर्न तयार झालेला आहे. त्याचं नाव आहे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. तर निफ्टीमध्ये इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न हे बनलेलं आहे, म्हणजे हे निफ्टीचं साईन आहे. तर बघा इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं हा रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स आणि बघा ही आपली लाईन काढलेली आहे. तर ही लाईन आपण इथपर्यंत बघू शकतो. तर 25,203 फर्स्ट टार्गेट आणि लाईनचे टार्गेट जवळजवळ तिथंच आहे. 25,300 पर्यंत निफ्टी जाण्यास तयार आहे. आताचं हे अनालिसिस आहे. नंतर सेकंड चार्ट आहे बँक निफ्टीचा. बँक निफ्टीमध्ये हा बघा सपोर्ट होता. सपोर्ट रेजिस्टन्स 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 आणि इथं रेजिस्टन्स आज ब्रेक केलेला आहे. तर बँक निफ्टी सरळ 54,400 पर्यंत जाण्यास तयार आहे. तर चार्ट कसे बदलतात ते आपण बघणार आहोत. पण निफ्टीचा बघितला तर हा बँक निफ्टीचा आहे आणि आता मिड कॅपचा बघूया. मिड कॅप मध्ये काय आहे, तर मिड कॅप मध्ये सुद्धा हे बघा इथं सुद्धा इन्व्हर्स हिड अँड शोल्डर पॅटर्न बनण्याचे चान्सेस आहेत. पण बघूया कसं होतं. तर मिड कॅप निफ्टी मध्ये बघा हा आपण सपोर्ट काढलेला होता. नंतर इथं हे बघा इथं चार्ट मध्ये तर इथून सुद्धा ब्रेकआउट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. इथून जर आलं तर इथं ब्रेकडाऊन होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तर हा चार्ट आहे मिड कॅप निफ्टीचा. नंतर आपण आता बघणार आहोत स्मॉल कॅप निफ्टी. स्मॉल कॅप निफ्टी मध्ये सुद्धा सेम पॅटर्न होतं आणि पण स्मॉल कॅप आपण आधीपासून बघत चाललो आहे की मिड कॅप पेक्षा स्मॉल कॅप हा जास्त बुलिश होता, कारण ह्या मायक्रो कॅप कंपनी. तर इथं सपोर्ट वरूनच टर्न झालेला. इथं सपोर्ट घेता, इथं सपोर्ट आणि इथं पुन्हा सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. नंतर तर हा एक रेजिस्टन्स इथं बनेल. तर त्याला इथं स्मॉल कॅप निफ्टी मध्ये ब्रेकआउट येऊ शकतो किंवा इथं पुन्हा येण्याची शक्यता आहे. तर हा स्मॉल कॅप इंडेक्स आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे, आता आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे टोलिन्स. तर टोलिन्स मध्ये हा एक आयपीओ स्टॉक आहे आणि आयपीओ लिस्ट झालेला होता. आपण बघूया, आयपीओ लिस्ट झालेला होता 17 सप्टेंबरला. त्यानंतर लिस्टिंग झाल्यानंतर लिस्टिंग तर वरती आले होते. नंतर हा स्टॉक कंटिन्युअसली खाली खाली आलेला आहे. नंतर इथं बघा व्हॉल्युम्स किती जबरदस्त आलेले आहे. आपण इथं स्टॉकला बाय करू शकतात आणि आयपीओच्या स्टॉक मध्ये जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता असते. तर इथं बघा ही ब्रेकआउटची कॅन्डल आहे. जर कोणाला इथं स्टॉक जर बाय करायचा असेल तर आता 245.74 रेट चालू आहे. नंतर तुम्ही इथं वाढून आपण इथं सुद्धा इथं येऊ शकतो रिटेस्टला. त्यानंतर सुद्धा घेऊ शकतो किंवा इथं काही स्टॉक बाय करू शकतात. तर इथं बाय करू शकतात आणि इथं त्याचं टार्गेट 300 रुपयापर्यंत जाण्याचा स्टॉक तयार आहे. स्टॉकचं नाव आहे टोलिन. हा डेली चार्ट आहे आणि हा आयपीओ स्टॉक आहे, आयपीओ बेस ब्रेकआउट. ओके. नंतर सेकंड स्टॉक आहे एंजल वन. एंजल वन मध्ये बघा, एंजल वन मध्ये हे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे आणि इथं सपोर्ट नंतर रेजिस्टन्स आणि तर रेजिस्टन्सचा ब्रेक झालेला आहे. हे बघा व्हॉल्यूम सुद्धा इथं जबरदस्त आलेले आहेत आणि आता इथं कॅन्डल हे ब्रेकआउटची कॅन्डल आहे आणि टार्गेट आहे 3888 आणि स्टॉकची प्राइस आहे 3077. तर एंजल वन मध्ये सुद्धा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि हा डेली चार्ट आहे. नंतर थर्ड स्टॉकचं नाव आहे ईपीएल. तर ईपीएल मध्ये बघा एक बॉक्स तयार झालेला आहे
आणि इथं सपोर्ट 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 रेजिस्टन्स 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 आणि फायनली इथं कन्सोलिडेशन होऊन इथं ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॅल्यूम कॅन्डल. बघा व्हॅल्यूम कॅन्डल सुद्धा जबरदस्त आहे. तर थर्ड स्टॉक आहे EPL. फर्स्ट स्टॉक होता टोलिन, सेकंड स्टॉक होता एंजल वन आणि थर्ड स्टॉक आहे EPL. तर अशा प्रकारे आपण आज 3 स्टॉक बघितलेले आहे. तसेच निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप याचं इंडेक्सचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक करा. थँक्यू.